घडामोडी. ठाणे शहरातील भल्या मोठ्या 49 अनधिकृत होल्डिंगवर कागदोपत्री कारवाईचा दिखावा करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने काल फटकारले. या संदर्भात पालिकेला शपथपत्र सादर करण्याबरोबर अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने बेकायदा होल्डिंगवर कारवाई केली होती. मात्र ठाणे महापालिकेने किती फलकांवर काय कारवाई केली याबाबत संदिग्धता होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओळा माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेतली होती. धक्कादायक माहिती उघडकीस आली. ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही गेली अनेक वर्ष महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होल्डिंग व्यावसायिकांसह चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून वकील सागर जोशी यांच्यामार्फत संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर झालेल्या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडणारे वकील मंदार लिमये यांना कोर्टाने खडेबोल सुनावले. महापालिकेने 11 कोटी रुपयांचा दंड 49 जाहिरात फलक कंपन्यांना ठोठावला होता. तसेच वसूल करायला 7 दिवसाची वेळ दिली होती. मात्र महापालिका राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे. अनधिकृत 49 होल्डिंगवर काय कारवाई केली याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. काही जाहिरात कंपन्यांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन करून भले मोठे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होल्डिंग व्यवसायात भागीदार आहे असे कडक ताशेरे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने उरले आहेत. आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामता प्रसाद जयस्वाल याला ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथून ठाणे उत्पादन शुल्क विभागाने अटक केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली. त्याच्याकडून 2 लाखाहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा जयस्वाल यांनी रेल्वेने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून नववर्षाच्या स्वागताच्या नावे ठाणे पालघर जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर नशेसाठी विक्रीसाठी आणल्याचा प्राथमिक अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्तवला आहे. भाईंदर येथील घरात भांगेचा साठा आणल्याची माहिती ठाणे विभागाचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी रत्नाकर शिंदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्याच आधारे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी अमजद तडवी, प्रशांत दळवी आणि शिवम माळी या कर्मचाऱ्यांसोबत भाईंदर येथील एका संकुलातील घरामध्ये 21 डिसेंबर 2024 रोजी छापा टाकला. या छाप्यात सुमारे 2,23,680 रुपये किमतीचा साठा आढळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून जयस्वाल याला अटक करण्यात आली आहे. परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. काल दुपारी त्यांनी ठाण्याच्या खोपट आगाराला भेट देऊन तेथील असुविधांबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी करत त्यांना धारेवर धरले. तसेच महिन्याभरात येथे प्रवासी आणि एस टी कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. यापुढे चुकीला क्षमा नाही असेही ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यातील आगारातील असुविधांविषयी अधिकाऱ्यांना बजावले होते. त्यानंतरही सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने एस टीच्या कारभाराविषयी सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. खोपट एस टी आगारात फेब्रुवारी महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगाराची पाहणी केली होती. त्यावेळी आगारात मोठ्या प्रमाणात असुविधा आढळून आल्या होत्या. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खडसावत येथील असुविधांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय. आगारात सुविधा उपलब्ध झाल्या की नाही याची पाहणी करण्यासाठी सरनाईक अचानक येथे आगारात शिरले. त्यांनी पाहणी केली असता असुविधा कायम असल्याचे दिसून आले. स्वच्छतागृह, स्नानगृहाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच प्रवाशांनाही वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. पहिला दिवस असल्याने कारवाईचा हेतू नाही, पण शिस्त असावी. ठाणे आमचे घर आहे, त्यामुळे घरापासून सुरुवात करावी यासाठी आगाराची पाहणी केली. भविष्यात राज्यातील इतर आगाराचीही पाहणी करणार आहे असेही सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेतर्फे काल सकाळी वागळे प्रभाग समितीतील किसननगर परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते याची स्वच्छता करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी वागळे प्रभाग समितीतील किसननगर परिसरात राबवण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि वागळे येथील प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारे, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईपलाईन, गलतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वकष स्वच्छता करण्यात आली. यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोटे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी सहभाग घेतला. माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. कल्याण तालुक्यातील रायते येथील एका जमीन खरेदी प्रकरणात जमीन मालक शेतकऱ्यांकडून 40,000ची लाच घेताना महसूल सहाय्यकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केले. संतोष पाटील असे त्याचे नाव असून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कल्याण तालुक्यातील रायते गावात 10 गुंठे जमीन तक्रारदार शेतकऱ्याने खरेदी केली. तिचा 7/12 उतारा आणि फेरफार स्वतःच्या नावे नोंद करण्यासाठी तक्रारदार महसूल कार्यालयात प्रयत्नशील होता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदीदाराकडे शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक होता. त्याशिवाय ही नोंद होणार नाही असे त्याला महसूल विभागाने कळवले होते. खरेदीदाराने या दाखल्यासाठी आपल्या मूळ गावी असलेल्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तहसीलदाराचा दाखला मिळवण्याची मागणी त्या कार्यालयाकडे केली. त्याप्रमाणे तो दाखल कल्याण तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. जमीन खरेदीदाराची शेतकरी दाखल्यासह 7/12 नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठवायचा होता. मात्र हा प्रस्ताव रायते तलाठी यांना पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संतोष पाटील यांनी तक्रारदाराकडे 40,000च्या लाचेची मागणी केली. खरेदीदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत महसूल सहाय्यक स्वतःसाठी 20,000 आणि वरिष्ठांसाठी 20,000 रुपये मागत असल्याचे समोर आले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्याने पाटील यांना लाचेची रक्कम देण्याचे कबूल केले. तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक कक्षेच्या मागील बाजूस शेतकऱ्याकडून 40,000ची लाच घेताना पथकाने पाटील यांना रंगेहात अटक केले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.